धागे प्रेमाचे भाग 6. देशमुख विलामध्ये संध्याकाळची वेळ होती, पण आज वाड्याच्या भिंतींनाही कळून चुकलं होतं की वाड्याचं चैतन्य निघून गेलं आहे. वरद आणि दीक्षा बाहेरून हसत खेळत घरात शिरले. त्यांच्या हातात जीविकासाठी आणलेली काही गिफ्ट्स होती, पण हॉलमध्ये शिरताच त्यांना समोर आजी रडताना दिसल्या. वरद धावत त्यांच्याजवळ गेला. आजी, काय झालं? तू का रडतेस? आणि जीविकाजी कुठे आहेत? आजींनी हुदके आवरत सर्व हकीकत सांगितली. अर्जुनचं ऑफिसमध्ये ओरडणं, जीविकाचं रडत घरी येणं आणि तिचं सामान बांधून कायमचं कोल्हापूरला निघून जाणं. हे सगळं ऐकून वरदच्या हातातील गिफ्ट्स खाली पडले. हे शक्यच नाही. जीविकाजी आम्हाला न सांगता कशा जाऊ शकतात? आणि दादा, तो इतका निष्ठुर कसा वागू शकतो? वरदचा संताप अनावर झाला होता. दीक्षाने आजींना सावरलं, पण तिच्याही डोळ्यात पाणी होतं. वरद रागाने ओरडला. आजी, मी जीविकाजींच्या डोळ्यात दादाबद्दल प्रेम बघितलं आहे. त्या दादावर जीवापाड प्रेम करतात, पण त्यांना नेहमी डावललं गेलं. आणि ती रेवती, तिला मी कधीच माझी वहिनी म्हणून स्वीकारणार नाही. तिनेच दादाचे कान भरले असणार. तिकडे सोहम काही कामानिमित्त आधीच कोल्हापूरला गेला होता. जेव्हा वरदने सोहमला फोन लावून जीविका गेल्याचं सांगितलं, तेव्हा सोहमच्या पायाखालची जमीनच सरकली. वरद, तू तिला कसं जाऊ दिलंस? तुला माहिती आहे ना, जीविकाजी आणि दादांचं नातं आता कुठे जुळायला लागलं होतं. जीविकाजी दादावर प्रेम करतात, हे स्पष्ट दिसतं त्यांच्या डोळ्यात. आणि त्या असं घर सोडून गेल्या, आणि ते पण लग्न करण्यासाठी गेल्या. आणि तू होतास ना तिथे, तू का नाही थांबवलंस त्यांना? हे तर अतीच झालं, वरद हताशपणे म्हणाला. सोहम दादा, मी नव्हतो रे घरी. आणि त्या दादाला सांगायला गेल्या होत्या की त्या कोल्हापूरला कायमच्या जात आहेत म्हणून. पण दादाने त्यांचं एकही ऐकून घेतलं नाही आणि त्यांची लायकीची जाणीव करून दिली, असं आजी सांगत होत्या. मला कळतच नाही की या दोघांना उमजत का नाही आहे की ते चुकीच्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचा विचार करत आहेत. दादा रेवतीवर प्रेम करत नाही हे जगाला दिसतंय, पण त्याला का दिसत नाही ते? सोहम फोनवर चिडून बोलत होता. दादा वेडा झालाय. तो स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करून घेतोय आणि जीविकाजींचं सुद्धा. अर्जुन ऑफिसवरून घरी आला. त्याचा चेहरा पडलेला होता. वरदने त्याला हॉलमध्ये अडवलं. दादा, तू का जाऊ दिलंस जीविकाजींना? थांबवलंस का नाहीस त्यांना? अर्जुनने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि कठोर होत म्हणाला. वरद, मी कोणत्या अधिकाऱ्याने तिला थांबवू? ती या घरची फक्त एक केअरटेकर होती, रिलेटिव्ह नाही. आणि ती लग्न करायला गेली आहे. तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी मुलगा बघितला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा मला अधिकार नाही. वरद ओरडला. पण दादा, त्या मुलाला त्या ओळखतही नाहीत. त्याच्यावर त्याचं प्रेमही नाही. मग कसं लग्न करू शकतात त्या अनोळखी मुलासोबत? अर्जुन ताठरपणे म्हणाला. करू शकते ती. तिला तिचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि लग्नानंतर होईलच प्रेम, जसं अनेक लोकांचं होतं. वरद थकून म्हणाला. पण दादा, तो मुलगा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, हे कोणालाच माहिती नाही. जीविकाजी तिथे कशी हँडल करतील? अर्जुनने नजर दुसरीकडे वळवली. तिच्या काका काकूंनी बघितला आहे मुलगा, तो चांगलाच असेल. तुम्ही उगीच टेन्शन घेऊ नका. आणि ती कोण आपली लागते ज्यामुळे तुम्ही तिचं एवढं टेन्शन घेता? आणि आता मला या विषयावर डोकं लावायला वेळ नाही आहे. अर्जुन वर तर खूप कठोरपणे बोलत होता, पण त्याच्या आतलं हृदय तुकडे तुकडे झाले होते. तो आपल्या खोलीत गेला आणि त्याने दरवाजा लावून घेतला. आरशात स्वतःला बघताना त्याला जीविकाजींचा तो रडलेला चेहरा सतत दिसत होता. तो बेचैन होऊन फेऱ्या मारू लागला. काय होतंय मला? जीविकाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर का हटत नाही आहे? मला आजपर्यंत कधीच कुणाबद्दल असं वाटलं नव्हतं. तिची इतकी काळजी का वाटते आहे मला? अर्जुनचं मन त्याला आतून खात होतं, पण त्याचा इगो अजूनही आडवा येत होता. कोल्हापूरमध्ये जीविका घरी पोहोचली. बंटी, सायली आणि काका काकू तिला बघून खूप खुश झाले होते. जीविकासाठी त्यांनी तिचं आवडतं पुरणपोळीचं जेवण बनवलं होतं आज. बंटी धावत येऊन तिला बिलगला. ताई, तू आलीस? आता मी एकदम बरा आहे बघ. काकांनी जीविकाच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, तू खूप कष्ट केलेस आमच्यासाठी.
आता फक्त तुझे सुखाचे दिवस बघायचे. उद्या मुलाकडचे तुला बघायला येणार आहेत. आणि मुलगा अनिकेत खूप चांगला आहे. त्याची फॅमिली पण खानदानी आहे. जीविकाने फक्त मान डोलावली. तिला बरं वाटत होतं, पण मनात कुठेतरी एक मोठी पोकळी होती आणि तिला सतत अर्जुनची आठवण पण येत होती. पण जेव्हा तिला ऑफिसमध्ये त्याने केलेला अपमान आठवून तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. पण तिने घरच्यांसमोर ते दाखवलं नाही. तिने ठरवलं होतं की आता घरच्यांच्या आनंदासाठी ती हे लग्न करेल, मग भलेही तिच्या आयुष्यात प्रेम नसो. दुसरीकडे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या पायऱ्यावर सोहम विचारत चालला होता. तेवढ्याच समोरून एक मुलगी हातात पूजेचं ताट घेऊन येत होती. तिने निळ्या रंगाचा साधा पण सुंदर पंजाबी ड्रेस घातला होता. अचानक गर्दीचा धक्का लागल्यामुळे तिचं पाऊल सटकलं आणि तिच्या हातातील पूजेचे ताट हवेत उडाले. सोहम धावत पुढे गेला आणि त्याने चपळाईने ते ताट हवेतच झेलले. त्या मुलीचं नाव होतं साक्षी. साक्षीने घाबरून डोळे मिटले, पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा सोहमचं हँडसम रूप पाहून ती क्षणभर बघतच राहिली. सोहमने स्मितहास्य करत तिला ताट दिलं. हे घ्या, तुमची पूजा वाचली. साक्षीला सोहमचा तो मदतीचा स्वभाव आणि त्याचे डोळे खूप भावले होते. तिने लाजत थँक्यू म्हटलं आणि ती तिथून निघून गेली. पण तिचं मन मात्र सोहमकडे राहिलं होतं. सोहमलाही त्या मुलीचा साधेपणा आवडला होता, पण त्याचं लक्ष सध्या अर्जुन आणि जीविकावर होतं. रात्री देशमुख विलामध्ये आजी, दीक्षा आणि वरद एका गुप्त बैठकीसाठी एकत्र जमले होते. आजी म्हणाल्या, पोरांनो, आपल्याला काहीतरी करावंच लागेल. अर्जुनचं लग्न रेवतीशी झालं तर त्याचं आयुष्य नरक होईल. आपल्याला अर्जुन आणि जीविकाला काहीही करून एकत्र आणावं लागेल. वरद म्हणाला, आजी, मी सोहमशी बोललोय. तो कोल्हापूरलाच आहे. आपण तिकडे जाण्याचं प्लॅन करूया का? दादाला सांगायचं की कोल्हापूरच्या ऑफिसचं काहीतरी काम आहे. तिथे गेल्यावर तो जीविकाजींना लग्नाच्या मंडपातून बघून तरीच शुद्धीवर येईल. दीक्षा म्हणाली, आणि मी जीविकाला फोन करून तिला भावनिक साथ घालेन. अर्जुन दादाला तिची गरज आहे हे तिला पटवून द्यावं लागेल. तिघांनी मिळून एक मास्टर प्लॅन तयार केला. त्यांना माहिती होतं की अर्जुनचा स्वाभिमान खूप मोठा आहे, पण जीविकाबद्दलचं त्याचं प्रेम त्या स्वाभिमान आणि अहंकारापेक्षाही मोठं आहे. हे त्याला सिद्ध करून द्यायची वेळ आली होती. आता काहीही झालं तरी जीविका देशमुख विलाचंच सून होणार. वरदने ठामपणे सांगितलं आणि त्यांच्या मिशनला सुरुवात झाली. कोल्हापूरच्या सकाळची सुरुवात पक्ष्यांचा चिवचिवाटाने झाली, पण जीविकाच्या मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते. काकूंनी तिच्यासाठी आणलेली हिरवी शालू आणि दागिने पाहून ती हताशपणे आरशासमोर बसली होती. आज तिला बघायला अनिकेत आणि त्याचे कुटुंबीय येणार होते. जीविकाने स्वतःचे अश्रू पुसले आणि मनाला बजावले, जीविका, आता मागे वळून बघण्यात काहीच अर्थ नाही. ज्या माणसाला तुझी किंमत नाही त्याच्यासाठी स्वतःचं आयुष्य का थांबवायचं? काका काकूंच्या आनंदासाठी तुला हे करावंच लागेल. तिने हलकासा मेकअप केला आणि तयार झाली, पण तिच्या कपाळावरची ती छोटी चंद्रकोर आज जणू अर्जुनच्या आठवणीत फिक्की पडली होती. तिकडे पुण्यात देशमुख विलामध्ये युद्धाची तयारी सुरू होती. वरदने आधीच विनायकला सिक्युरिटी हेड आपल्या बाजूने करून घेतले होते. वरद अर्जुनच्या खोलीत गेला आणि अतिशय गंभीर चेहरा करून म्हणाला, दादा, कोल्हापूरच्या आपल्या टेक्स्टाईल प्रोजेक्टमध्ये खूप मोठी तांत्रिक अडचण आली आहे. सतीशचा फोन होता. क्लायंट्स तिथे आहेत आणि त्यांना तातडीने तुझी सही हवी आहे. जर तू आज गेला नाहीस तर हाता तोंडाशी आलेला मोठा कॉन्ट्रॅक्ट जाईल. अर्जुनने संशयाने वरदकडे पाहिले. आजच जायला हवंय का? सतीशला सांग मी उद्या येतो. दीक्षा तिथेच उभी होती. तिने लगेच एंट्री मारली. दादा, सतीश खूप खडूस आहे. ते उद्याची वाट बघणार नाहीत. तुला जावंच लागेल. अर्जुनचा इगो कामाच्या बाबतीत खूप हळवा होता, त्यामुळे त्याने नाईलाजाने होकार दिला. ठीक आहे, विनायकला गाडी काढायला सांगा. मी तासभरात निघतोय. वरद आणि दीक्षाने एकमेकांना डोळ्यांनी इशारा केला. त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता. सोहम आणि साक्षीची दुसरी भेट. कोल्हापूरच्या एका छोट्या
चहाच्या टपरीवर सोहम बसला होता. त्याचं लक्ष फोनवर होतं. तो वरदच्या मेसेजची वाट बघत होता. तेवढ्यात समोरून तीच मुलगी साक्षी धावत आली. तिच्या मागे काही टपोरी मुलं लागली होती. ए पोरी, थांब जरा, एवढं काय नखरा करतेस? ते मुलं तिला त्रास देत होती. साक्षी खूप घाबरली होती आणि रडत होती. सोहमचं लक्ष तिकडे गेलं आणि त्याच्यातल्या देशमुख रक्ताचा स्वाभिमान जागा झाला. सोहम धावत गेला आणि त्याने एका मुलाचा हात पकडला. काय चाललंय हे? एकट्या मुलीला बघून छेड काढायला लाज नाही वाटत का तुम्हाला? तुमच्या बहिणीला पण असंच त्रास देताय का तुम्ही? आणि सोहमने त्या पोरांना 2-3 जोरात फटके दिले आणि ती मुलं तिथून पळून गेली. साक्षी थबकली. तिचे डोळे विस्फारले होते. सोहम तिच्याजवळ गेला आणि त्याने आपला रुमाल तिला दिला. तुम्ही ठीक आहात ना? घाबरू नका, मी आहे इथे. साक्षीने सोहमकडे पाहिले. तिच्या मनात आता सोहमबद्दल फक्त कृतज्ञता नव्हती तर एक अनोखी ओढ निर्माण झाली होती. थँक्यू, तुम्ही पुन्हा माझी मदत केलीत. माझं नाव साक्षी आहे, ती लाजत म्हणाली. सोहम हसून म्हणाला, मी सोहम, कोल्हापूरला नवीन आहे, पण वाईट लोकांच्या बंदोबस्त करायला मला कोणाच्या ओळखीची गरज नाही. साक्षीने त्याला विचारलं, तुम्ही इथे काय करताय? सोहमने परिस्थिती सावरत म्हटलं, एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय, कदाचित एका लग्नासाठी. साक्षीला वाटलं सोहमचं स्वतःचं लग्न आहे म्हणून तिचं मन थोडं उदास झालं, पण तिने काही विचारलं नाही. सोहमला मात्र साक्षीचा तो साधेपणा मनात घर करून गेला होता. अर्जुनचा प्रवास आणि जीविकाच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम. अर्जुन गाडीत बसून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता, पण त्याचं डोकं ऑफिसच्या कामात नव्हतं. विनायक गाडी चालवत होता आणि मुद्दाम जीविकाच्या घराच्या जवळचा रस्ता त्याने निवडला होता. खिडकीबाहेर बघत असताना त्याला रस्त्यावर कोल्हापूरचे ती परिचित ठिकाण दिसू लागली. त्याच्या हृदयात कालवा होत होती. विनायक, गाडी थोडी जोरात चालव, मला हे काम संपवून लवकर पुण्याला परत जायचं आहे, अर्जुन म्हणाला. विनायक मनातल्या मनात हसला. साहेब, आज तुम्ही पुण्यात नाही तर जीविका मॅडमच्या मांडवात जाणार आहात. इकडे जीविकाच्या घरी अनिकेत आणि त्याचे आई वडील आले होते. अनिकेत दिसायला रुबाबदार होता आणि सुसंस्कृतही होता, पण अर्जुनपेक्षा थोडा कमी. काकूंनी जीविकाला बाहेर बोलावले. जीविका हातात चहाचा ट्रे घेऊन बाहेर आली. तिची नजर जमिनीकडे होती. अनिकेत तिला बघून खूप खुश झाला. त्याने विचारले, जीविका, तुला हे लग्न मान्य आहे ना? आणि तुला बळजबरी तर करत नाही ना कोणी? जीविकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि अर्जुनचा तो अपमान आठवून म्हणाली, हो, मला हे स्थळ मान्य आहे. माझ्या घरच्यांची इच्छा तीच माझी इच्छा. हे ऐकताच काकांनी सुटकेचा निश्वास टाकला. साखरपुड्याची तारीख ठरवण्यासाठी ब्राह्मण बोलवण्यात आले. आणि सर्व साखरपुड्याची बोलणी करायला बसले होते समोरासमोर. तेवढ्यात अर्जुनच्या गाडीला कोल्हापूरच्या एंट्रीचा ट्रॅफिक लागला. वरदने विनायकला मेसेज केला की अर्जुनला थेट जीविकाच्या घरी घेऊन ये. विनायकने गाडी वळवली आणि काही वेळातच एका घरासमोर गाडी थांबली. तिथे फुलांची सजावट केली होती. ते छोटंसं घर होतं, पण खूप छान वाटत होतं. अर्जुनने बाहेर पाहिले आणि तो चक्रावून गेला. विनायक, हे तर ऑफिस नाही आहे, हे कोणाचं घर आहे? विनायक म्हणाला, सर, हेच तर जीविका मॅडमचं घर आहे. वरद सरांनी सांगितलं की तांत्रिक अडचण इथेच आहे. अर्जुन गोंधळून गाडीतून उतरला. त्याने अंगणात पाऊल टाकलं आणि समोर पाहिलं. तिथे हॉलमध्ये जीविका आणि अनिकेत समोरासमोर बसले होते आणि सर्वजण साखरपुड्याची बोलणी करत होते. पण जीविकाला असं दुसऱ्याच्या जवळ बघून अर्जुनला जेलस फील होत होतं. जीविकाच्या डोळ्यात पाणी होतं, जे ती लपवण्याचा प्रयत्न करत होती. अर्जुनला बघताच तिथली सगळी लोकं शांत झाली. जीविकाच्या हातातून चहाचा कप सुटला. अर्जुन सर, तुम्ही इथे? तिने आश्चर्याने विचारले. अर्जुनने अनिकेतकडे पाहिले आणि मग जीविकाकडे पाहिले.
त्याचा चेहरा रागाने आणि अस्वस्थतेने भरला होता. त्याने सर्वांसमोर जीविकाचा हात धरला आणि तिला सर्वांसमोर उठवलं. अनिकेतचे वडील ओरडले, "कोण आहात तुम्ही? आमच्या सुनेचा हात धरायला तुमची हिंमत कशी झाली?" अर्जुन ओरडला, "ही तुमची सून नाही आहे आणि तिला खरंच हे लग्न करायचं आहे की नाही हे तिच्या डोळ्यात बघा आणि तिला विचारा की तिला खरंच लग्न करायचे आहे की नाही ते." जीविकाने आपला हात सोडवून घेतला आणि रडत म्हणाली, "अर्जुन, आता कशाला आलात? काल ऑफिसमध्ये तुम्ही मला माझी लायकी दाखवून दिली होती ना. मग आता मला का थांबवताय? जाऊ द्या, मला माझं आयुष्य जगू द्या." अर्जुनने पुन्हा तिचा हात घट्ट पकडला. त्याचे डोळे पाणावले होते. त्याने सर्वांसमोर कबूल केले, "नाही जीविका, मी काल चुकीचा होतो. माझा प्रोजेक्ट तू वाचवलास, माझी इज्जत तू वाचवलीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू माझ्या हृदयाची धडधड आहेस. मला हे उशिरा कळालं, पण मी तुला कोणा दुसऱ्याचं होऊ देणार नाही. तुला माझ्यासोबत पुण्याला परत यावंच लागेल. एक नोकर म्हणून नाही, तर या अर्जुनची अर्धांगिनी म्हणून." घरात एकच शांतता पसरली. जीविका अर्जुनकडे बघतच राहिली. काय जीविका अर्जुनला माफ करेल आणि अनिकेत त्याचे घरचे अर्जुनचा हात अपमान सहन करतील? तर मित्रांनो, काय जीविका अर्जुनसोबत पुण्याला परत जाईल? सोहम आणि साक्षीची ही नवीन प्रेमकथा कोणतं वळण घेणार आणि रेवती आता अर्जुनचा हा निर्णय स्वीकारेल की नाही, हे सर्व पाहण्यासाठी धागे प्रेमाचे ही कथा पाहत रहा. पुढील भाग अधिक रोमांचक असणार आहे, त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.